प्रेरणा आणि तुम्ही पाहत आहात तारा न्यूज. तारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. तुकडेबंदी कायदा रद्द झाल्यामुळे तब्बल 50 लाख लोकांना म्हणजेच कुटुंबांना फायदा होणार आहे. पण हा कायदा नेमका काय होता, हा रद्द करण्यात का आला आणि कायद्याचे पैलू काय आहेत हे जाणून घेणार आहोत आपण ॲडव्होकेट हेमंत सरांकडून. नमस्कार सर. नमस्ते. तारा न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करते. सर, मला पहिल्यांदा हे विचारायचं आहे की तुकडेबंदी कायदा नेमका काय होता आणि तो लागू का करण्यात आला होता? महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सोलिडेशन ॲक्ट म्हणून हा कायदा आहे, ज्याच्यामध्ये ह्या कायद्याचा हेतू असा आहे की शेत जमिनीचे तुकडे पडू नयेत, म्हणजे शेती करण्यासाठी सुलभ जावं. जसं आपण पाहतो की जमीन जास्त प्रमाणात असेल तर शेती करणं सुलभ जातं. त्याचे छोटे छोटे तुकडे केले तर त्याचा शेती करण्यावर, त्या पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. आणि भारत आपण पाहतो की कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळं हा कायदा असा करण्यात आला की जेणेकरून शेती करणं सुलभ जावं. तुकडे तुकडे पडत गेले तर शेती करणं अवघड होईल, म्हणून हा कायदा त्यावेळी करण्यात आलेला आहे. अच्छा, या कायद्यामुळे नेमक्या कोणत्या अडचणी येत होत्या? आता हा कायदा जर आपण पाहिला तर या कायद्यामध्ये काय होतं की शेत जमीन विक्री करायची झाली तर तुकडा त्याचा पडला जाऊन चालत नव्हता. म्हणजे समजा एखाद्याची जमीन 40 गुंठे आहे, त्यामधील त्याला काही क्षेत्र विकायचं असेल तर ते सुरुवातीला असं होतं की 20 गुंठ्यापर्यंत तुम्ही ते विकू शकत होता. आता ते 10 गुंठ्यापर्यंत केलेलं आहे. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला तुकड्यामध्ये जर शेती विकायची असेल तर तशी त्याला विकता येत नव्हती. अच्छा सर, जर समजा माझी एक 15 गुंठे जमीन आहे आणि त्यातली जर मी 10 गुंठे जर मी विकली तर तो तुकडा पडतो का? आता त्याच्यामध्ये खूप वेळेला संभ्रमावस्था राहते लोकांची. जसं आपण पाहतो की 10 गुंठ्यापर्यंत जमीन विक्री करण्याला परवानगी आहे, पण तुकडा जो आहे तो आपण 10 गुंठ्याच्या वर असणं आवश्यक आहे. आता ज्या वेळेला आपण पाहतो की 15 गुंठे तुम्ही म्हणताय तर 15 गुंठ्यातले 10 गुंठे जर आपण विक्री केलं तर 5 गुंठे शिल्लक राहतं, म्हणजे 5 गुंठ्याचा तुकडा पडतो. म्हणजे काय अपेक्षित आहे या ठिकाणी की तुमची जमीन 20 गुंठ्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही 10 गुंठे विकले, म्हणजे त्याचे 2 भाग झाले तर दोन्ही भाग 10-10 गुंठे इतके असायला पाहिजेत, असा त्याच्यामध्ये विषय आहे. अगदी सर. आणि जर समजा तुकडेबंदी कायद्याच्या विरोधात जाऊन एखादी खरेदी झाली असेल तर ती रद्द करता येते का? आता हा कायदा जर आपण पाहिला तर या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की तुकडेबंदी कायद्याच्या विरुद्ध जाऊन एखादं खरेदी पत्र झालं असेल तर ते कायदाच म्हणतो की ते बेकायदेशीर आहे. अच्छा, ओके. आणि सर, बावनकुळे यांनी कायदा रद्द करण्याची घोषणा केली आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता जी काही घोषणा परवा बावनकुळे साहेबांनी केलेली आहे त्याच्यामध्ये ह्या अडचणी लोकांच्या समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला. जसं आपण पाहतोय की या कायद्यामुळं हा कायदा मुळात काढला गेला की ज्यावेळी शेती करणं सुलभ जावं, पण आता आपण पाहतोय की लोकसंख्या वाढलेली आहे, शहरीकरण झालेलं आहे. मग अशा वेळेला लोकांच्या राहण्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. मग त्यामुळं हा कायदा शिथिल करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झालेले आहेत की जेणेकरून जसं आपण घर बांधण्यासाठी पाहतोय की लोक घेताना जमिनीच्या किमतीही वाढलेल्या आहेत, त्यामुळं जमीन खरेदी करताना 10 गुंठ्याच्या वर रहिवासासाठी हे तर काही प्रत्येकाला शक्य आहे असं नाही. म्हणून यामध्ये ह्या सर्व लोकांचा विचार करण्यात आला की रहिवासासाठी लोकांना सुलभ ह्या सगळ्या प्रोसिजर व्हाव्यात, जेणेकरून 1000 स्क्वेअर फूट पर्यंत, म्हणजे परवा बावनकुळे साहेबांनी सांगितलंय की 1000 स्क्वेअर फूट पर्यंत हे जे काय तुकडेबंदीचा जो हे होता, तुकडेबंदी संदर्भात ज्या काही तरतुदी आहेत तर त्या 1000 स्क्वेअर फुटापर्यंत शिथिल करण्याचा तो प्रयत्न आहे, असं एकूण त्या संपूर्ण त्यांच्या भाषणावरून दिसून येतं. अच्छा सर, मला एक सांगा की बावनकुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासनाने याच्या काही अधिसूचना जारी केल्या आहेत का? हो, बावनकुळे साहेबांनी परवा हा जो विषय घेतला त्यानंतर 15 जुलै 2025 रोजी, म्हणजे कालच जवळपास या संदर्भात नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि ज्याच्यामध्ये ह्या कायद्याअंतर्गत जे काही, जसा कायदा अजून रद्द करण्यासंदर्भात असा कुठला विषय झालेला नाहीये, पण या कायद्यातून काही जे प्रिमायसेस आहेत, काही जे ठिकाण आहेत ती त्यातून वगळण्यात आलेली आहेत. म्हणजे आपण पाहिलं तर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये किंवा नगर परिषदांच्या हद्दीमध्ये किंवा नगर पंचायतींच्या हद्दीमध्ये जर काही असे क्षेत्र असतील आणि अशा किंवा नगर पंचायतींच्या हद्दीमध्ये ज्या काही मिळकती आहेत त्यामध्ये असे व्यवहार होऊ शकतात. त्यासाठी तुकडेबंदी जो कायदा आहे तो त्याचा तिथं अडसर येणार नाही.
म्हणजे आता ही अडचण येण्यामागची गोष्ट तुम्ही सांगितला, याचे फायदे काय काय होतील आणि कोणाला होतील? आता जशी ही अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे, त्या अधिसूचनेचा विचार करता महानगरपालिकेचं क्षेत्र असेल, नगर परिषदा, नगर पंचायती यांच्या हद्दीमध्ये जी काही क्षेत्र येत आहेत त्यामध्ये हा कायदा तिथे लागू असणार नाही. त्यामुळं त्या ठिकाणी समजा तुमची 10 गुंठेच जमीन आहे किंवा 5 गुंठेच जमीन आहे, तर ती तुम्ही त्याचे तुकडे म्हणजे थोडक्यात 1-1 गुंठ्याचे करून तुम्ही विकू शकता. कारण तो कायदाच तिथे लागू नाहीये. कारण कायदा हा असा आहे की ज्या ठिकाणी तुकडे पडतात त्यावेळेला ती रजिस्टर खरेदीपत्रच होऊ शकत नाही, म्हणजे त्या मिळकतींचं हस्तांतरण होऊ शकत नाही. जसं मगाशी आपली चर्चा झाली की 10 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर त्याची खरेदी विक्री होऊ शकत नाही. ओके, मला तुम्ही तुकडे पाडणार असाल, तुमचं क्षेत्र 15 गुंठे आहे, त्यापैकी 10 गुंठे पण तुम्हाला विकता येत नाही कारण तिथे तुकडे पडतात. पण आत्ताच्या अधिसूचनेमुळे काय होणार आहे की या अधिसूचनेमध्ये जी ठिकाणं, जसं मी म्हटलं की महानगरपालिकेच्या हद्दीतलं क्षेत्र असेल, नगरपालिका असतील, किंवा त्यांनी पुन्हा अधिसूचनेमध्ये असं आहे की गावांच्या ठिकाणी सुद्धा, म्हणजे इतर ठिकाणी ज्या ठिकाणी आपण छोटी छोटी गावं याचाही विचार केला तर त्याच्या आजूबाजूला 200 मीटर पर्यंत सुद्धा ही या कायद्यासंदर्भात अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत असं अधिसूचनेमधून दिसून येतं. गावांच्या ठिकाणाबद्दल तुम्ही सांगितलं सर, पण शहराच्या ठिकाणी काही 500 स्क्वेअर फूट मध्ये जागा वगैरे घेतात, तर तिथे काय, म्हणजे त्याच्याबद्दल मला ऐकायला आवडेल. आता मुळात हा जो तुकडेबंदी जो कायदा आहे तो आपण पाहिला तर शेत मिळकतींसाठी आहे. त्यामुळं जिथं प्रॉपर्टी कार्ड्स आहेत, जे रहिवासी क्षेत्र ऑलरेडी आहे त्याच्या संदर्भात ह्या कायद्याची कधीच अडचण येत नव्हती. त्यामुळे आपण शहरामध्ये काही ठिकाणी पाहतो की 100-100 स्क्वेअर फूटचे प्रॉपर्टी कार्ड्स आहेत, मग पुन्हा ते विकले जातात. म्हणजे थोडक्यात आपण त्या ठिकाणी पाहतोय की त्या एवढ्या छोट्या क्षेत्राची पण खरेदी विक्री केली जाते, तर ती रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहे. आता आपण जी पाहतोय म्हणजे हा जो कायदा लागू आहे तो शेत जमिनींसाठी आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की शेती करणं सुलभ जावं, त्याच्यामध्ये तुकडे पडले तर मग शेती करण्याला अडचण येते, त्याच्यामुळे हा कायदा त्या ठिकाणी अंमलात आणण्यात आला. आता शेत मिळकती सुद्धा ज्या आहेत, ज्या वेळेला आपण पाहतो की तुम्ही काही ठिकाणी म्हणलात की 500 स्क्वेअर फूटचे प्लॉट्स आहेत किंवा 100 स्क्वेअर फूटचे प्लॉट्स आहेत, तर हे बाकीच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं जिथं ही जमीन जी शेत जमीन आहे ती बिगर शेती केली जाते, म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर लँड म्हणून ती त्याच्यामध्ये त्याची परवानगी घेतली जाते. अशा वेळेला त्या ठिकाणी प्लॉटिंग जे होतं, आपण शासकीय नियमाप्रमाणे त्याच्यामध्ये खूपशा तरतुदी आहेत, त्या पद्धतीनं जी जमीन ॲग्रिकल्चर लँड आहे ती नॉन ॲग्रिकल्चर करून घेतली जाते. आणि त्यावेळेला तिथं जे टाउन प्लॅनिंगच्या हिशोबाप्रमाणे जे काही त्याच्यामध्ये प्लॉट्स पाडलेले असतात ते विकायला परवानगी असते. त्याच्यामुळं असं काही नाही आहे की आधी त्याच्यामध्ये बंदीच होती किंवा क्षेत्र घेता येत नव्हतं किंवा ज्यांनी घेतले ते अडचणीचं होतं, असं काही नाही आहे. ज्या मिळकती NA झालेल्या आहेत, नॉन ॲग्रिकल्चर यूजसाठी ज्याचं रूपांतरण झालेलं आहे, त्या मिळकतीमध्ये तुम्हाला अजूनही प्लॉट्स पाहायला मिळतील आणि त्याच्यासाठी या कायद्याची बाधा येण्याचा काही संबंधच येत नाही. अच्छा सर, आणखीन एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की NA बद्दल लोकांना फार संभ्रम असतो, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आपण खूप वेळेला पाहतो की NA प्लॉट्स म्हणजे काय, तर जी शेत जमीन असते, जसं आपण पाहतो की या कायद्याप्रमाणे तुकडेबंदी कायद्याप्रमाणे तुकडा पाडणं हे चुकीचं राहतं आणि त्याच्यामध्ये त्या शेत जमिनीचा वापर तुम्ही रहिवासासाठीही करू शकत नाही. मग त्या शेत जमिनीचा वापर शेती सोडून अन्य मार्गांसाठी करायचा असेल तर त्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते. आणि मग त्याचाच म्हणतात की ॲग्रिकल्चर लँड, त्याचं NA म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर लँड, म्हणजे तुम्ही फक्त शेतीसाठीच उपयोग करू शकत होतात, पण तुम्हाला अन्य कारणासाठी त्याचा उपयोग करायचा आहे, जसं रहिवासाच्या कारणासाठी किंवा कमर्शियल यूजसाठी, ज्यावेळी तुम्हाला त्याचं रूपांतरण करणं आवश्यक आहे. आणि म्हणून ते NA असं जे म्हटलं जातं ते नॉन ॲग्रिकल्चर लँड. अच्छा सर, या निर्णयामुळे जमिनीचे व्यवहार आणखी पारदर्शक आणि सोपे होणार आहे असं सरकार म्हणते, तर खरंच हे जनहितासाठी आहे का? तुम्हाला काय वाटतं? वाढलेलं शहरीकरण असेल किंवा आता जशी लोकसंख्या वाढते तसं घरांची आवश्यकता प्रत्येकाला आहेच, त्यामुळं आता जो काही याच्यामध्ये शिथिलीकरण होत आहे किंवा जे काही त्याच्यामध्ये अधिसूचना जारी होत आहेत किंवा सरकारचा जो काही हेतू आहे तो खूप चांगला दिसून येतोय, कारण रहिवासाच्या कारणांसाठी लोकांना जागेची सुद्धा गरज आहे. त्यामुळं हा जो निर्णय घेतला गेलेला आहे तो मला असं वाटतं की तो लोकहिताचा निर्णय आहे आणि अत्यंत चांगला निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. अगदीच सर. अच्छा, मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, शेत जमीन असेल तर किती क्षेत्रफळापर्यंत आपण ती विक्री करू शकतो? या कायद्याचा विचार केला आपण
तर सुरुवातीला असं होतं की 20 गुंठ्यापर्यंत तुकडा पाडला जाऊ शकत होता. म्हणजे तुमची जमीन 40 गुंठे असेल, त्याचे आपण 2 भाग केले तर 20-20 गुंठ्याचे 2 तुकडे झाले. दॅट वॉज परमिसिबल. पुन्हा नंतर त्याच्यामध्ये नवीन शासनाच्या अधिसूचना आल्या आणि ज्याच्यामध्ये 20 गुंठ्याचं क्षेत्र 10 गुंठ्यापर्यंत करण्यात आलं. म्हणजे तुम्हाला अशी मिळकत खरेदी विक्री करायची असेल तर 10 गुंठ्यापर्यंत तुम्ही खरेदी विक्री करू शकताय. अच्छा सर, कायदा रद्द होणं आणि कायदा शिथिल होणं यामध्ये नेमका काय फरक आहे? आता आपण तुकडेबंदी कायद्या संदर्भात ज्यावेळी पाहतो, शिथिलता म्हणजे काय तर अशा वेळेला काही प्रिमायसेससाठी म्हणजे काही क्षेत्रांसाठी हा कायदा रद्द केला जाऊ शकतो. ओके. म्हणजे जसं अधिसूचना जी आलेली आहे, ज्या अनुषंगानं महानगरपालिकेचे क्षेत्र असतील, नगरपालिकेचे क्षेत्र असतील किंवा गावाच्या आजूबाजूला 200 मीटरपर्यंतची जी क्षेत्र आहेत, जी टाउन प्लॅनिंगमध्ये विकसित करण्याजोगी क्षेत्र आहेत असं नमूद केलेलं आहे, अशा ठिकाणी हा कायदा शिथिल होईल. आणि कायदा रद्द होणे म्हणजे काय, तो कायदाच पूर्णपणे काढून टाकणे. अच्छा. तर या दोन्हीतला फरक आहे की कायदा रद्द होणे ही वेगळा विषय आहे, ज्याच्यामध्ये तो पूर्ण कायदाच काढून टाकला जातो. आणि जर शिथिलता म्हणजे त्याच्यातल्या काही अटी, काही नियम काही क्षेत्रांना लागू होतील, काही ठिकाणांना लागू होतील, काही ठिकाणांना लागू होणार नाहीत. ओके. तुम्ही दिलेल्या माहितीमुळे आमच्या प्रेक्षकांना अगदी सोप्या सरळ भाषेमध्ये म्हणजे माहिती पोहोचते. त्याबद्दल मी तारा न्यूजच्या वतीने तुमचे आभार मानते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत, एका नव्या चर्चेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.